राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणाचं जे सरकारने 10% आरक्षण दिलं होतं 20 फेब्रुवारीला आणि छाती ठोकून सांगत होते की हे आरक्षण टिकेल, हे आरक्षण टिकेल. आणि जर 10% आरक्षण आम्ही तुम्हाला दिलेलं आहे तर आता परत कशाला उपोषण करताय किंवा परत कशाला आंदोलन करताय. तर ह्या विषयावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत. छोटासा व्हिडिओ असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर तुमचं मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त करा कमेंटमध्ये. मी प्रत्येकाच्या कमेंट वाचतो, प्रत्येकाच्या कमेंट रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमचं जे काय मत असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, मग शिंदे सरकारने आपल्याला 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं 20 फेब्रुवारीला आणि छाती ठोकून सांगत होते की हे आरक्षण सुप्रीम कोर्टात देखील टिकेल. परंतु कालच आपल्या सन्माननीय आदरणीय जेवढे काय विशेषणं ह्यांना वापरू शकतो आपण असे हे व्यक्ती, म्हणजे मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला कळलं असेल. गुणरत्न सदावर्तेबद्दल मी बोलतोय. त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आणि 10% आरक्षणाला चॅलेंज दिलेलं आहे. ही गोष्ट मी गेल्या 10 दिवसापासून, जेव्हापासून 20 तारखेपासून हे 10% आरक्षण आणि 10% मी तर बोलतो लॉलीपॉप मराठा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही 10% आरक्षण दिलं, हे केलं, ते केलं. त्याचं काय झालं? गुणरत्न सदावर्तेंनी 10% आरक्षणाला चॅलेंज दिलं. ह्याचा अर्थ सिंपल साधी गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टाने 52%चा लिमिट मागच्या वेळेला सांगितलेलं की 52%ची लिमिट आपण क्रॉस नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला केंद्रामधून, संसदेतून एक कायदा तयार करावा लागेल आणि त्या लिमिट आपल्याला वाढवून घ्यावी लागेल. त्याच्यानंतरच हे अशा प्रकारचं आरक्षण टिकू शकतं. हे पाठीमागच्या 13% वेळेला आरक्षण कॅन्सल झालं, त्याच वेळेला हे नमूद केलेलं. मग त्याच पार्श्वभूमीवरती परत जर 10% आरक्षण केंद्र आपल्या राज्य सरकारने दिलं असेल आणि जर छाती ठोकूनपणे हेच सांगत असतील की ते 10% आरक्षण टिकेल, अरे कुठल्या बेसिसवरती टिकेल? जरा काहीतरी विचार करून सांगा. तुम्ही कन्व्हिन्स कसं करू शकता तुम्ही मराठा समाजाला की ते 10% आरक्षण टिकेल म्हणून? तुमच्या आता ते बघा, सोशल मीडियावरती किंवा मीडियावरती हेच गोष्ट चालू आहे की गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा एजंट आहे. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा एजंट आहे का? आणि देवेंद्र फडणवीस यांनीच या व्यक्तीला उभं केलं आहे का ह्या समाजाविरोधात आरक्षण म्हणजे कायदेशीर लढाई लढण्यासाठी? ह्यात कायदेशीर लढाईचा संबंधच येत नाहीये यार. सिंपल साधी गोष्ट, लहान बाळ पण सांगेल, मराठा समाजात सांगेल किंवा इतर कुठल्याही समाजात सांगेल की जर 52%ची सुप्रीम कोर्टाची लिमिट जर सुप्रीम कोर्टाने नोंद केली की त्या लिमिटच्या बाहेर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, राज्य सरकारला अधिकार नाहीत, तर तुम्ही 10% आरक्षण दिलं ते दिलं. मराठा समाज तुम्हाला ओरडून सांगतो की आम्हाला 10% आरक्षण नको आहे आम्हाला, कारण ते टिकणारच नाहीये. तरी देखील तुम्ही खोटं म्हणजे काय झालं, खोटं बोला पण रेटून बोला. तुम्हालाही माहिती आहे की आरक्षण टिकणार नाही, परंतु तुमचं मानसिकता ही होती की काहीतरी करून कसं तरी करून ही एवढे निवडणूक पुढे निघून जाऊ द्या, त्याच्यानंतर आपण समाजाला कसं खेळवायचं हे आपल्याला बरोबर माहिती आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, गुणरत्न सदावर्तेंनी आणि त्याच्या बायको जयश्री पाटील, ती खरोखर पाटील आहे का की आपलं उगाच नाव लावलंय पाटील म्हणून? असो, काही पण तुम्ही मला सांगा कमेंट करून की बाबा तिनं का लावले पाटील नाव. आणि जर पाटील नाव लावलं असेल तर ती प्रत्येक मराठा समाजाच्या विरोधात का भूमिका घेते? संगत असू शकते, नवरात्रीचा एवढा मोठा कट्टर विरोधक आहे, तर असू शकतं ही गोष्ट, मला नाही माहिती, तुम्ही सांगा कमेंट करून. दुसरी गोष्ट, आपले विनोद पाटील जे मराठा समाजाचे याचिकाकर्ते होते, खूप दिवसापासून त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढा दिला. ते अपक्ष म्हणून किंवा छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून ते खासदारकीसाठी इच्छुक आहेत असं मला समजली गोष्ट. तर डेफिनेटली त्यांनी उभं राहावं, निवडून यावं आणि सर्व समाजाने अशा व्यक्तींना पाठिंबा द्यावा. कारण विनोद पाटील बघा, न्यायालयीन लढा खूप वर्षापासून लढत आहेत आणि ह्या गुणरत्न सदावर्तेला टक्कर देण्यासाठी विनोद पाटलासारखी माणसं तयार व्हावीत. खासदार म्हणून संसदेमध्ये जावेत आणि संसदेमधला आवाज वाजला पाहिजे, घुमला पाहिजे. त्यासाठी विनोद पाटील अशासारखी व्यक्ती संसदेमध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी मनोज जरांगे पाटलांच्या आज मगाशी एक इंटरव्ह्यू बघत होतो, प्रेस बघत होतो, तर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही 200 ते 250 उमेदवार उभे करणार आहेत. तर ह्याच्यातून कितपत फायदा होईल? कारण मतं तुटतील, विभागतील आणि नक्की नाही का कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं. असं करून काय होणार की माझं मत आहे, तुमचं काय मत आहे तुम्ही मला सांगू शकता, पण माझं असं मत आहे की ह्याचा गोष्टीचा फायदा आपल्या इतर लोकांना होऊ नये
आणि असं समाजातून एखादाच व्यक्ती आपला उभा करावा ज्या व्यक्तीवरती समाज भरोसा करू शकतो आणि तो व्यक्ती समाजावरती समाजाचं भलं करू शकतो. नाही तर असं नाही की बाबा एकदा खासदार झाला तो निघून गेला की झालं है ना, परत समाजाकडे फिरकून बघतच नाही. आमच्या धनगर समाजामध्ये तेच झाले. समाज निवडणूक आली का समाज 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 करतात आणि निवडणूक संपली तर म्हणतात की तुम्ही आम्हाला मतदान दिलं नाही, तुम्ही आम्हाला निवडूनच आणलं नाही, आम्ही विधान परिषदेवरती गेलो, आम्हाला तर राज्यसभेवरती घेऊन गेले. अरे दादा, तुम्हाला राज्यसभेवरती विधान परिषदेवरती ह्यासाठी घेऊन गेलं की तुमच्या पाठीमागे खूप मोठा संख्या आहे धनगर समाजाची, ह्याचं नेतृत्व तुम्ही करता आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती घेऊन जातात. पण ही गोष्ट ती विसरून जातात. ते डायरेक्ट बोलतात की आम्हाला तुम्ही मतदान दिलं का, आम्ही निवडून आलो का. असं नाही ना होत. तर असंही मराठा समाजाने हे करावं की एखादा समाजातील चांगला व्यक्ती निवडणुकीसाठी योग्य असेल, समाज त्याच्यावरती भरोसा ठेवू शकतो आणि तोही समाजासोबत गद्दारी करणार नाही, अशा पद्धतीचा एखादा व्यक्ती उभा करून निवडणूक तुम्ही लढवू शकता. पक्ष तुम्ही मला सांगा की तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे आता शेवटची गोष्ट अशी आहे की 10-12 मार्चपासून जसं मी तुम्हाला सांगत होतं की आचारसंहिता लागू होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील असतील किंवा आमचे बाळासाहेब दोलताडे असतील, धनगर समाजाचा यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत ते, आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत. तर अशा लोकांसाठी माझा एक विचार नाही, मी याच्या आधी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो ही गोष्ट, की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण आता खूप वेळ राहिलेला नाही आहे. समाजामध्ये संभ्रमाची भूमिका निर्माण तयार होईल आणि ह्याच्या अगोदर तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करा. समाजाला आपली भूमिका स्पष्ट करून सांगा. ती समाज ॲक्सेप्ट करेल नाही करेल किंवा समाजाने काय करायचं ते समाजावरती सोडून द्या. पण एक माझी प्रामाणिकपणाने सांगतो की बघा, आपला आरक्षणाचा विषय हा देशांतर्गत विषय आहे, आपला सामाजिक विषय आहे. आणि आत्ता जी निवडणूक येते ही लोकसभेची निवडणूक येते. आता तुम्ही मला परत कमेंटमध्ये शिव्या घालू नका की तू काय असं बोलायला लागला उलटसुलट. बघा, मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, मी कुठल्याही एखाद्या राजकीय व्यक्तीचा नाही आहे, मी फक्त समाजाचा आहे. समाजाचं कसं भलं होईल आणि आपल्या देशाची एकता कशी अटूट राहील, तुटणार नाही, मी ह्याच्यासाठी प्रयत्न करतो. तर मला हे सांगायचं होतं की लोकसभेची निवडणूक येते आणि आपला आरक्षणाचा जो विषय तो देशाच्या अंतर्गत विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण तर फक्त राज्य सरकार देऊ शकतं, धनगर समाजाचं आरक्षण केंद्रातून आहे. पण ह्यामुळे काय होईल माहिती आहे का, आपण आरक्षणाचा मुद्दा पकडून आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीला निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्या देश पातळीवरती आपण जर हा विचार केला तर त्याचे खूप वेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. किंवा आपण बघू शकता, म्हणजे मी लेफ्ट विचारांचं जे लोक आहेत अशा लोकांबद्दल बोलतोय. ओपन बोलायला गेलं तर काही लोकांना वाईट वाटेल, परंतु लेफ्ट आणि राईट म्हणजे तुम्हाला समजून जाल. तर माझं असं म्हणणं आहे की लोकसभा आहे, लोकसभा देश जर मजबूत करायचा असेल तर जे आता रनिंग सरकार आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार, यांनी खरोखर खूप चांगली कामं केलेली आहेत देश पातळीवरती. त्यांचे नितीन गडकरी साहेब असतील, नितीन गडकरी साहेबांनी तर अप्रतिम रस्त्यांची कामं केलेली आहेत. राज्यातली काही रस्त्यांची कामं राहिलीत परंतु ते राज्य शासनाच्या अधीन येतात, त्याच्यामुळं त्या गोष्टीला पण नितीन गडकरींना दोष नाही देऊ शकत. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर तर उभा केलं, 500 वर्षाचा आपला संघर्ष संपवला. दुसरी गोष्ट 370 हटवलं, जे खूप इम्पॉर्टंट होतं. आपल्याला वाटेल की आता आम्हाला त्याचा काय फायदा, पण देशाला त्याचा फायदा आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा आपल्याला बघायला मिळेल. माझं सांगणं एवढंच आहे, विचार करून इलेक्शनचा निर्णय घ्या. लोकसभा आहे ह्याच्यातून देशाचा पंतप्रधान निवडला जातो. तर माझं असं म्हणणं आहे की आणि आपला आरक्षणाचा विषय तो राज्याचा विषय आहे, विधानसभेचं निवडणूक पुढं आहेच. तर माझं असं पर्सनली मत आहे, समाजाने हा विचार करावा की नरेंद्र मोदीसारखा एखाद्या हुशार व्यक्तिमत्वाला आपल्याला परत एकदा निवडून आणायचं आहे. कारण जर बघा, नरेंद्र मोदी जर गेले आणि दुसरा एखादा जर आपल्या रागामुळे, खुनशीमुळे किंवा आपल्या काय बोलतो आपण राग आला, त्या रागामध्ये जर एखाद्या आपण चुकीच्या व्यक्तीला उमेदवार निवडून दिला पंतप्रधानाचा, तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे खूप आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतील. तर नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुशार व्यक्तिमत्वाला आपण, जे खरं देशाची सेवा करतात, अशा व्यक्तींना आपण निवडून दिलं पाहिजे. आणि जर ज्या वेळेला विधानसभेचा विषय येईल त्या विधानसभेच्या विषयाच्या वेळेला आपण डेफिनेटली आपण आपल्या विचारांनी आपल्याला जसं असं सुचेल, जसं आपला नेतृत्व सांगेल, आपल्याला समाजाचं नेतृत्व जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीनुसार आपण, त्या नेतृत्वानुसार आपण विचार करायला काही अडचण नाही आहे. पण लोकसभेच्या इलेक्शनला मात्र ही चूक करू नका. कारण विधानसभेच्यातून आपण मुख्यमंत्री निवडतो आणि लोकसभेच्या मधून आपण पंतप्रधान निवडतो. त्यामुळे पंतप्रधान हा चांगलाच हवा, तेव्हा देश आपला पुढे जाईल. आणि आरक्षणाचा विषय हा एक छोटासा विषय नाही आहे, पण एक वेगळा विषय आहे. तो राज्य सरकारकडून आपल्याला हवं आहे.
देशाचं आपण नेतृत्व निवडताना विचार करून निवडावा. देशाचं नेतृत्व निवडताना आपण राज्याने आम्हाला राज्य सरकारने किंवा राज्यातील काही नेत्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली किंवा आम्हाला काही गोष्टी दिल्या नाहीत किंवा आमच्या मनाप्रमाणे वागत नाहीये, ह्या गोष्टीचा राग धरून तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनामध्ये देशाचा पंतप्रधान निवडताना ही चूक करू नका. व्हिडिओ खूप मला माहिती आहे मोठा झाला, त्याबद्दल क्षमस्व, पण ही गोष्टी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझे विचार आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, आपले तुमचे विचार मला सांगा. मी डेफिनेटली प्रत्येक कमेंट वाचतो, जसं मगाशी मी सांगितलं होतं, आणि त्याला रिप्लाय द्यायचाही प्रयत्न करतो जसं वेळ मिळेल तसं, पण मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो. त्यामुळे तुमचीही कमेंट मला सांगा, तुमच्याही मनांमध्ये काय विचार आहेत ते मला सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.